नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मोटिवेशनल ट्रेडर. तर आज आपण कुठल्याही पद्धतीचा ट्रेड वगैरे काही घेतलेला नाही आहे. बिकॉज थोडंसं माझ्या मागे आज रिलेटिव्ह आल्यामुळे थोडंसं काम होतं. सो त्यामुळे आज कुठल्याही पद्धतीचा ट्रेड वगैरे काही आपण घेतलेला नाही आहे. कारण की काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण कुठल्याही पद्धतीचा ट्रेड घेत नाही म्हणजे आपण तो दिवस आज आपण प्रॉफिटेबल समजायचा. कारण की काय, समजा मी अवेलेबलच नाही आहे किंवा मी अवेलेबल आहे परंतु माझ्याकडं सेटअप नाही आहे, म्हणजे जसं की माझा लॅपटॉप नाही आहे किंवा माझा कॅम्प्युटर सोबत नाही आहे, लॅपटॉपसोबत नाही आहे किंवा माझ्याकडं ॲवेलेबल टॅब वगैरे अवेलेबल नाही आहे, तर मी ट्रेड नाही करू शकत. कारण की काय माहिती आहे का, माझी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझा एक अनुभव सांगतो. मी ज्या ज्या वेळेस एकदम गडबडीत किंवा घाईमध्ये असेल त्या वेळेस मी जे ट्रेड घेतलेले आहेत मोस्ट ऑफ ट्रेड हे लॉसमध्येच आहेत. कारण की ज्यावेळेस आपण काही कामामध्ये असतो त्यावेळेस आपलं लक्ष काही ट्रेडवर काही कामावर, हे असं चालत नाही. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला व्यवस्थित फोकस ज्यावेळेस तुम्ही करताल त्याच वेळेस तुम्हाला काहीतरी त्याच्यामधून बेनिफिट मिळतं. पण जर तुम्ही मी हे पण करतो मी ते पण करतो, हे असं चालत नाही ट्रेडिंगमध्ये. सो त्यामुळे आज मी कुठल्याही पद्धतीचा ट्रेड वगैरे काही घेतलेला नाही आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की व्हिडिओमध्ये गॅप नको पडायला. ॲनालिसिस वगैरे आपण डेली ॲनालिसिस वगैरे करूया. आता इथून पुढं मी डेली ॲनालिसिसचे पण व्हिडिओ टाकत जाईल. आता तुम्हाला सांगतो, आज आपण बघूया बँक निफ्टी किंवा आज निफ्टीने भरपूर चांगल्या पद्धतीचं मुवमेंट आज केलेली आहे. हे बघा, तुम्हाला मी काय बोललो की प्राईज ॲक्शन ट्रेड ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला प्राईज ॲक्शनमध्ये नक्कीच मुवमेंट बघायला मिळतात. हे बघा, इकडे बघा, ही प्राईज ॲक्शन तयार झालेली आहे. ज्यावेळेस ह्या फेजमध्ये कन्सल्टेशन केल्यानंतर इथे ब्रेकआउट झाल्यानंतर इथे परत रिटेस्ट झाल्यानंतर हे बघा, परत इथून जे ब्रेकआउट केलं तर हे बघा, ह्याची रॅली बघा, आपण कालच पाहिलं होतं. ही बघा ह्याची रॅली. काय माहिती आहे का, पूर्ण जी ट्रेडिंग अवलंबून आहे ती आहे फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शनवरच. तुम्हाला प्राईज ॲक्शनशिवाय याच्यामध्ये काहीच फॉलो करायचं नाही आहे. हे बघा, इथं फॉर्मेशन कुठलं बनलं आहे, इथून ज्यावेळेस वरती गेलं त्यावेळेस काय बनलं आहे, हे हायर हाय फॉर्मेशन बनले. त्याच्यानंतरच निफ्टी अप गेलेली आहे. म्हणजे काय तर ट्रेडिंगमध्ये प्राईज ॲक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि दुसरी म्हणजे त्याच्यासोबतच असणारी गोष्ट ती म्हणजे पेशन्स. आपण जेवढे पेशन्स ट्रेडिंगमध्ये ठेवताल तेवढं सक्सेस तुमच्यासाठी लवकर येण्याचे चान्सेस असतात. कारण की काय, मला जसं माझं पेशन्स कंट्रोल करायला वेळ लागला ना, तसेच पेशन्स कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला पण वेळ लागेल. मी म्हणत नाही की मी पण एक 15 दिवस झाले मी ट्रेडिंग करतो आहे आणि मला त्याच्यामध्ये सक्सेस मिळाली, असं नाही होत आहे. तुम्हाला याच्यामध्ये कंटिन्यू ट्रेडिंग बघावी लागेल, तुम्हाला कंटिन्यू चार्ट्स पाहावे लागतील. त्याच्यानंतर तुम्ही बॅकटेस्ट करणार, बॅकटेस्ट केल्यानंतर त्याचे रिझल्ट बघणार. मी म्हणत नाही तुम्हाला पेपर ट्रेडिंग करा, पेपर ट्रेडिंगपेक्षा बॅकटेस्ट कधीही चांगलं. कारण की ज्या वेळेस तुम्ही बॅकटेस्ट करत असता त्यावेळेस तुम्हाला पेपर ट्रेडिंग नाही तर खरी रिअल ट्रेडिंग केल्याचा अनुभव येईल. माझं तर एकच मत आहे, तुम्ही ज्या ठिकाणी डायरेक्टली 50,000 रुपये लावण्यापेक्षा माझं एकच मत आहे की तिथं तुम्ही 10,000 लावा. ओके, 10,000 लावा. भलेही तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये काम करू नका, 5 मी काय म्हणतो आहे, सुरुवातीला 5च क्वांटिटी घ्या. किती? 5 क्वांटिटी बस झालं तुमचं ट्रेडिंग. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच करू नका. सुरुवातीला 5 क्वांटिटी घ्या. त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला जर त्याच्यामध्ये रिझल्ट दिसायला लागले तर त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये क्वांटिटी वगैरे वाढवा. पण माझं ते एक मत आहे, सुरुवातीला कसल्याही पद्धतीची रिस्क जास्त घेऊ नका. कारण की काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपण रिस्क घेत असतो ना त्यावेळेस
ती रिस्क घेणे म्हणजे आपल्या पॉकेटवरती ताण येणे. सो त्यामुळं होईल तेवढं आपल्याला कसं कमी बजेटमध्ये चांगल्या गोष्टी करता येतील याच्यावर फोकस द्या. भलेही वेळ लागला हरकत नाही आहे, पण एक ना एक दिवस जर तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी जर असेल तर नक्कीच ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल बनता येतं. मी आज स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो. स्विंग ट्रेडिंगमध्ये मी आज प्रॉफिटेबल आहे आणि मी एवढा छान पद्धतीनं तुम्हाला बोलून दाखवून नाही तर तुम्हाला मी त्याचा डायरेक्ट रिझल्टसुद्धा दाखवू शकतो. कारण की काय माहिती आहे का, ज्यावेळेस मी स्विंगमध्ये प्रॉफिटेबल असतो त्याच वेळेस मी इंट्राडेमध्ये जरी प्रॉफिटेबल नाही राहिलो तरीसुद्धा एक माझा माइंडसेट असा असतो की यार चला, इंट्राडेमध्ये जरी आपल्याला नुकसान झालं तरी आपल्याला ते स्विंगमध्ये मिळून जाते. बरोबर आहे की नाही? सो त्यामुळे तुम्ही इन्कम सोर्स आधी एक तयार करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इंट्राडेकडे वळा. डायरेक्ट तुम्ही इंट्राडेकडे जाताल तर मग तुम्हाला लॉस होईल. मग तो लॉस रिकवर करायच्या नादामध्ये तुम्ही आणखीन पैसे गमावताल. सो त्यामुळे होईल तेवढं तुम्ही फोकसली याच्यामध्ये काम करा. नक्कीच तुम्हाला कुठे अडचण आली क्वेश्चन करा. कुठं काही जर नाही समजलं ते विचारा, नक्कीच तुम्हाला मी हेल्प करेल. चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो, थँक्यू.